ही विधानसभा अध्यक्ष यांनी विरोधी पक्ष नेते पदावरती शिक्कामोर्तब केला नाही। मला वाटतं लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता असणं गरजेचं आहे। लोकशाही सुदृढ ठेवण्याचा विचार एका बाजूला महायुती सरकार करतं आणि दुसऱ्या बाजूला मागतं विरोधी पक्ष नेतेपदाबद्दलचा निर्णय घेत नाही। हे महाराष्ट्राच्या लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून आमची विनंती आहे की त्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा। सर, वरच्या सभागृहामध्ये देखील अंबादास दानवे यांची शेवटची टर्म आहे। मला वाटतं अजून ते आहेत, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं संयुक्तिक नाही। पण आज मीरा रोडमध्ये मनसेकडून आंदोलन केलं जाणार होतं मराठी भाषेसाठी, मात्र त्या आंदोलनाला परवानगी नाकारली आणि जे आंदोलन करणार होते त्यांनाच पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये मराठीचा अभिमान बाळगणं, मराठी भाषेबद्दल प्रेम व्यक्त करणं, मराठी भाषेबद्दल भावना व्यक्त करणं, आता हे देखील दडपण्याचं काम दिल्लीवरून सुरू आहे। म्हणजे किती दडपशाही या राज्यामध्ये चालू आहे आणि महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान दुखवायचं काम हे करतायत, परंतु जनता हे उघड्या डोळ्यानं बघते। निश्चितपणे त्याचं उत्तर भविष्यकाळात महायुतीला मिळेल। प्रताप सरनाईक बोलतात आम्ही कोणतेही आदेश पोलिसांना दिले नाही याबद्दलचे, मग त्यांनी मागं घ्यावेत आदेश। त्यांनी दिले नाही म्हणत असतील त्यांनी पोलिसांना सांगावं हे बंदी आदेश मागं घ्यावेत, त्यांना अधिकार आहे। ते मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून बोलू शकतात आणि सांगू शकतात किंवा हे आदेश मागे घ्या म्हणून। आज सरन्यायाधीश आहेत, तुम्ही भेटणार का त्यांच्याशी? काही नाही, प्रोटोकॉलप्रमाणे आम्ही सगळे कार्यक्रमाला उपस्थित असणार आहोत, कारण की शेवटी महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्राला या पदावर एक नेतृत्व त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून आम्हा सगळ्यांना अभिमान आहे आणि तो एक सोहळा आज इथं होतो, याचा आनंद महाराष्ट्रीयन म्हणून आम्हाला निश्चितपणे